मिसळचा मालक आहे। तर तुम्ही जे आता पाहताय ही आमची मयूर मिसळ, ही साधारण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड यामध्ये साधारण 1990 पासून प्रसिद्ध आहे। तर त्याच्यामध्ये 1990 साली आम्ही या धंद्याला आमच्या वडिलांनी सुरुवात केली। हा जो मिसळचा मसाला आहे हा आमचा घरगुती पद्धतीने आम्ही बऱ्यापैकी तयार करतो। साधारण 1989 पासून जी टेस्ट आहे ती आजही तीच आहे की ज्याच्यामध्ये आम्ही आजपर्यंत टेस्टच्या बाबतीत कुठे कॉम्प्रोमाइज नाही। आणि साधारण मटकीची मिसळ ही PCMC मध्ये ठराविक एक लिमिटेड 2 ते 3 जण आहे, त्याच्यापैकी मी एक ज्यांनी मटकीच्या मिसळची सुरुवात केली। तुमची मटकीची जी चव लागते तर ती पिंपरी चिंचवडमध्ये लोकांना एवढी आवडली की ज्याचा रिस्पॉन्स आणि फ्लो बघता हे साधारण आम्ही आता एवढ्या 2-3 वर्षामध्ये अजून 4 आउटलेट केले। त्याच्यामुळं आमच्याकडे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्व प्रकारचे कस्टमर्स आहेत। माझं नाव विनायक देशपांडे। माझी सगळ्यात आवडीची मिसळ आणि ती पण पूर्ण पुणेभरामध्ये फिरून मी सगळ्या मिसळ्स ट्राय केल्या, पण माझी वन ऑफ द बेस्ट मिसळ गेल्या 10 ते 15 वर्षामधली मयूर मिसळ आहे। खूप आनंदाने आवडीने आणि प्रत्येक विकेंडला एकदा नक्की इथे येतो मी आणि मनसोक्त मिसळचा आनंद लुटतो। पुण्यामध्ये काही मिसळचे जे फेमस ठिकाण आहेत त्यातलं टॉप 3-4 मधलं मयूर मिसळ एक फेमस ठिकाण आहे जे की चिंचवडमध्ये आहे। सॅम्पल बऱ्यापैकी घट्ट आहे आणि मटकीचं प्रमाण पण भरपूर आहे। मिसळ म्हणल्यानंतर तिखट ही गरजेची आहे, त्यासाठी हा कट तर लागणारच आपल्याला। कट म्हणजे ॲक्च्युली जी तर्री असते आपली, मसाला असतो, मसाला आणि तेल असं बऱ्यापैकी मिक्सर असतं आणि या कटामुळे मिसळला एक तिखटपणा येतो चांगला। ही आपली मिसळ तयार झाली आहे। जनरली आपण बघतो मिसळमध्ये मटकी न वापरता पांढरे वाटाणे किंवा हिरवे वाटाणे वापरतात, पण इथं आपण बघू शकतो की प्रॉपर मटकी यूज केली आहे, त्यामुळे आपल्याला एक सुंदर अशी चव येते त्याला। त्या मटकीमुळं रस्त्याला एक सुंदर चव झालेली आहे जो की तुमचं पूर्ण मन भरून टाकेल। त्याचबरोबर हे जे सॅम्पल ही जी तर्री आहे आपली, ही जी तर्री आहे त्या तर्रीने एक वेगळीच चव आणली आहे त्याला। त्या तर्रीमध्ये जो मसाला मिक्स झाला आहे आणि प्रॉपर तेल असल्यामुळं एक मिसळला तिखटपणा येतो आहे आणि ज्यांना साधी म्हणजे कमी तिखट खायची ती पण खाऊ शकता आणि तर्री ॲड करून एकदम तिखटसुद्धा मिसळ होऊ शकते ही। या मिसळमध्ये वेगळेपणा आहे जे सॅम्पल आणि तर्रीच आहे आणि हा जो फरसाणा वापरला एकदम फ्रेश आणि कुरकुरीत असल्यामुळे मिसळला एक भारी चव येते आणि हा सॅम्पल बेस्ट असल्यामुळेच या मिसळची चव भारी झालेली आहे। मिसळ खाऊन तरी खाऊन जेव्हा तुम्हाला तिखट लागेल, तिखट जाळ होईल, तेव्हा सोलकढी बेस्ट ऑप्शन आहे तुमचे भाजलेली जीभ थंड करायला। एकदम बेस्ट थंडगार सोलकढी पिऊन तुमची जीभ झणझणली आहे ती एकदम थंड होऊन जाईल आणि तुमचा मिसळचा एक्सपिरियन्स बेस्ट होऊन जाईल। मी प्रेरणा आल्हाट। मी 8-10 वर्ष झाले मी मिसळ खाते, पण अख्ख्या पुण्यामध्ये मी फिरली, म्हणजे भरपूर मिसळ हाऊस आहेत, पण मला ही मिसळ इतकी आवडते की आम्ही प्रत्येक विकेंडला येतो। इवन माझी मुलगी आहे तर तिला पण इतकी मिसळ आवडते की ती प्रत्येक संडेला म्हणते की मला मिसळ खायची आहे। ती आहे ती मयूर मिसळ आणि इतकी वेगळी टेस्ट आहे ना तिची, खूप ऑसम आहे। म्हणजे मी विशाल, आज मी मयूर मिसळमध्ये बसलो आहे आणि या मिसळबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात छान क्वालिटी आहे फरसाणची। त्याच्यानंतर मिक्सिंग जे आहे त्याच्यासोबत त्याचं जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे, फरसाण त्याच्यात लिंबू आहे, कोथिंबीर आहे आणि त्याच्यासोबत येणारी ग्रेव्हीची टेस्ट, याच्यामध्ये मटकीचं सॅम्पल मिळतं आणि बाकी आपण इतर ठिकाणी कुठे खाल्लं तर वाटाणे वगैरे असतात किंवा बऱ्याच मिसळमध्ये फक्त ग्रेव्ही असते। तर याचं वैशिष्ट्य असं असेल की मटकी स्प्राउट्स आपल्याला याच्यामध्ये खायला मिळतात जे विच इज गुड फॉर हेल्थ आणि टेस्ट वाईज सगळ्यात बेस्ट मिसळ आत्तापर्यंतची मी खाल्ली असेल ती मयूर मिसळच आहे आणि गेली 8 ते 10 वर्ष आम्ही रेग्युलर व्हिजिटर्स आहोत।